खंडवा की नगरी जेजुरी में रविवार 5 अक्टूबर को सुबह 11 बजे मल्हारगढ़ दशहरा सभा आयोजित किया जाएगा। महाराष्ट्र के ओबीसी भाई बहन इस मल्हारगढ़ दशहरा सभा में उपस्थित होंगे। पिछले 7 वर्षों से जेजुरी में ओबीसी समुदाय की ओर से मल्हारगढ़ दशहरा सभा का आयोजन किया जा रहा है। इस वर्ष इस सभा का मार्गदर्शन विधायक गोपीचंद पडलकर, ओबीसी नेता लक्ष्मण हाके और एडवोकेट मंगेश ससाने करेंगे। ओबीसी आरक्षण बचाओ आंदोलन की पृष्ठभूमि के कारण इस सभा का विशेष महत्व है। अब सभी की नजर इस पर लगी है कि ओबीसी नेता इस अवसर पर क्या बोलेंगे। आयोजक नवनाथ पडलकर ने ओबीसी भाई बहनों से इस सभा में उपस्थित होने का विशेष आह्वान किया है। दरवर्षीप्रमाणे अत्यंत आनंद होतोय की मल्हारगड दसरा मेळावा आपण गेल्या काही वर्षांपासून आयोजित करतो। जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाचं महात्म्य राज्यभर आहे। 18 पगड बहुजन समाजाचा उपेक्षित वंचिताचा कष्टकऱ्यांचा हे कुलदैवत आहे। या मल्हारी मार्तंडाच्या नावानेच म्हणजेच मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन आपण या वर्षी येत्या रविवारी 5 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जेजुरी नगरीमध्ये करीत आहोत। मल्हार नाट्यगृहामध्ये याचं आयोजन होणार आहे। खरं तर अत्यंत आनंद होतोय की हा कार्यक्रम आयोजित होत असताना याचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर, त्याचबरोबर ओबीसी चेतज्ञ, ओबीसी आरक्षणाचे लढवय्ये नेतृत्व लक्ष्मणजी हाके सर आणि ॲडव्होकेट मंगेशजी ससाने यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला खरंच लाभणार आहे। या वर्षीचा दसरा मेळावा अनेक प्रश्नांना आपल्या कवेत घेईल। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे। धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी तशीच प्रलंबित आहे। बंजारा समाजाला आरक्षणाची अपेक्षा आहे। या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर संकट कोसळलेलं आहे आणि नैसर्गिक संकट आणि मानवनिर्मित संकट अशा परिस्थितीत आपण चाललेलो आहोत। या जेजुरीच्या मल्हारगड दसरा मेळाव्याला मी नम्र विनंती करतोय तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना, आपण ताकदीने यावं। एक दिवस समाजासाठी द्यावा। आपलं रोजचं दैनंदिन जीवन चालू आहे, परंतु समाजाच्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडायचा असेल तर जेजुरीच्या साक्षात खंडेरायाच्या भंडाऱ्याच्या साक्षीनं माथी भंडारा लावूया आणि एकत्र येऊया आणि नव्या घराला आपण इथं खरंच दिशा देऊया, एवढ्या प्रकारची विनंती करतो। येळकोट येळकोट जय मल्हार।